आणि फक्त 2च धावा. खूप चांगलं तिथे क्षेत्ररक्षण झालं. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली होती. निश्चितच 2 धावा संघासाठी वाचवलेल्या क्षेत्ररक्षकाने. याचबरोबर श्रीगणेश झालेला आहे. धावांचा अकाउंट ओपन केलेला आहे स्वयंभू पायगाव या संघाचं. बाउंड्री चेक करायचे. अंपायरचं ऑनफिल्ड अंपायरचं डिसिजन काय आहे त्याच्यावरच 2 धावा, तर 2च धावा मिळतील. दोन धावांनी अकाउंट ओपन केलेलं आहे स्वयंभू पायगाव संघाचं. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रताप भोईर. समोर फलंदाज असेल तो नितीन. इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका मारायचा होता दुसरीकडे, लागला दुसरीकडे. जायचं होतं पायगावला, गेला नायगावला. 1 धाव मात्र मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 3. चार चेंडू टाकून झाले, 3 धावा फक्त धाव फकावर आहे. चांगली गोलंदाजी होत आहे प्रताप भोईर याच्याकडून पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळेस मात्र चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक. पहिला फलंदाज बाद होत आहे पायगाव संघाचा. यावेळेस मात्र अतिशय सुरेख असा फटका. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, झेल सुटतोय मला वाटतं तिथे. 1 धाव मात्र मिळतंय फलंदाजाला. यासोबत बरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्यात फक्त 4 आणि 1 फलंदाज देखील त्यांचा बाद झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे टिवरी संघाकडून. प्रताप भोईर यांनी फक्त 4 धावा खर्च केला, 1 फलंदाज बाद केला. नवीन गोलंदाज क्रमांक 2चं षटक घेऊन गोलंदाज आलेले आहेत दिनेश. आणि समोर फलंदाज असेल हर्षद. डावखोरा फलंदाज आहे.
एक धाव त्याच्या बॅटमधून आलेले, मोठा फटका मारला होता परंतु सीमारेषेपर्यंत पोहोचू शकला नाही. पाच षटकांचा सामना आहे आणि पहिली 2 षटके ही पॉवर प्लेची आहेत. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये तर इथे वरचढ चढलेले आहेत टिवरी संघ. दिनेश गोलंदाजी ट्रॅकवर. हर्षदसाठी पहिला चेंडू, ते मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता बॅटच्या पट्ट्यात, काही येत नाही. निर्धाव चेंडू, वेगवान चेंडू हाताला गेला होता. हर्षदच्या विरोधामध्ये ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला होता, त्यामुळे फुटवर्क तेवढं चांगलं नव्हतं हर्षदचं. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा दिनेश गोलंदाजी ट्रॅकवर, लांब लचक पावलांचा रनअप ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. आता मात्र मेरिटवर येण्याचा प्रयत्न केला होता परंतु पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचले नाहीत हर्षद. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लागोपाठ 2 चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात फेकले गेलेले आहेत दिनेश यांच्या मार्फत. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूमध्ये झालेली आहे दिनेशकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर दिनेश. यावेळेस मात्र बॅटला चेंडू लागला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं. स्वतः गोलंदाजाने चेंडू अडवलाय. हाही चेंडू निर्धाव येतोय. लागोपाठ 3 चेंडू इथे निर्धाव फेकले गेलेले आहेत. स्पष्ट दबाव इथे आता हर्षदवर आलेला आहे. 3 चेंडू निर्धाव खेळलेले आहेत. दुसरे षटक चालू आहे. धावसंख्या ती फक्त 4 आणि हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 ही धावसंख्या खूपच कमी आहे. पुन्हा एकदा दिनेश. इथे मात्र चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक इथे दूरवरून एका टप्प्याने चेंडू उचलणार, तोपर्यंत 1 धाव काढण्याची संधी होती आणि एका धावेवर समाधान. धावसंख्या होती ती 5. 1-5. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या आहे ती 5. जे पहिल्या 10 चेंडूंचा विचार केला तर इथे वर्चस्व कायम राखून आहे ते टिवरी स्पोर्ट टिवरी. नितीन आलेले स्ट्राईकवर. पुन्हा एकदा दिनेश गोलंदाजी ट्रॅकवर नितीनसाठी. यावेळेस अतिशय सुरेख असा तेज तर्रार चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काही गोलंदाजी होत आहे दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या. असं वाटले होते की या षटकामध्ये हात खोलेल, मोठे पटके मारतील पायगाव संघ, पण ह्या षटकात सुद्धा चांगली गोलंदाजी होत आहे. फक्त 1 चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. स्विच हिटचा फटका. टायमिंग प्रॉपर नाही आहे पण चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर, चौकार. अपना दादा किंग है. संपलेला आहे. 2 षटकामध्ये धावा बनले गेलेत 9 आणि फलंदाज बाद झाले 1. प्रवीण हा फलंदाज 0वर बाद झाला होता. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पॉवर प्ले सुद्धा बंधन आता नसणार आहे आणि पॉवर प्ले मध्ये चांगली पॉवरफुल गोलंदाजी झालेली आहे. फक्त 9 धावा आलेल्या आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये आणि एक फलंदाज देखील महत्त्वाचा फलंदाज बाद झालेला आहे. नवीन गोलंदाज क्रमांक 3चे षटक घेऊन जितू आलेले आहेत. समोर फलंदाजाचे डावखुरा फलंदाज हर्षद. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना टिवरी स्पोर्ट टिवरी विपक्ष स्वयंभू पायगाव. यानंतरचा सामना असेल ससूनगर आणि मालोडी बी. या 2 संघांनी तयार राहायचं आहे.
यावेळेस हा चेंडू पूल केलेला आहे आणि इथे मात्र काय घडले, चौकार येतोय. अपना दादा किंग है अलगद किंग रहेगा. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 13. पुन्हा एकदा जितू तयार आहे गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र सुरेख चेंडू, पुन्हा एकदा चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. निर्धाव चेंडू, चौकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक येते जितू याचं. धावसंख्या येते 13. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. पुन्हा एकदा जितू गोलंदाजी ट्रॅकवर. राऊंड विकेट गोलंदाजी करताना हर्षदसाठी. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पायावर आदळतोय. पंचांचा इशारा तो लेग बाईज. एक धाव मात्र मिळते. एक धाव संख्येने संघाची धावसंख्या होते 14. स्ट्राईक लागले फलंदाज नितीन. सलामीला फलंदाज आहे. आतापर्यंत खास काही करू शकला नाहीये. 6 चेंडूचा सामना केले, 7 धावा काढलेल्या आहेत. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. यावेळेस चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. स्विच हिटचा फटका खेळला, टायमिंग प्रॉपर झालं आणि 6 धावा मिळाल्या आहेत नितीन याला. 6 धावांनी संघाची धावसंख्या 20. या षटकात मात्र मोठे फटके आपल्याला येताना दिसतात. पहिले चेंडूर चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर सिंगल, आता मात्र षटकार. कुठेतरी धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या फलंदाजांनी. पुन्हा एकदा जितो गोलंदाजी ट्रॅकवर नितीनसाठी. जर षटकारांची हॅट्रिक मारली तर श्रुती ट्रान्सपोर्ट याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे नितीन याला. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला होता मिड ऑफला. 1 धाव घेतलेली आहे. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या येते 21. तिसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू बाकी आहे. 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईकवर हर्षद देतोय डावखुरा फलंदाज. जितू हर्षदसाठी. इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे, डीपमधून क्षेत्ररक्षक येईल. दुसरी धाव देण्याचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होते ती 23. याचप्रमाणे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये 23 धावा आलेल्या आहेत. तर उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया 2 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय स्वयंभू पायगाव हा संघ. चौथं षटक घेऊन गोलंदाज दिनेश आलेले आहेत. 4थं षटक घेऊन त्यांनी दुसरे षटक हाताळलं. 5 धावा खर्च केल्या होत्या. 4थं षटक टाकण्याची जबाबदारी
त्याच्यावर देण्यात आलेली आहे. समोर फलंदाज असेल नितीन. नितीन याच्या बॅटमधून आता धावा आलेल्या आहेत. त्याचा सुद्धा जंप बसलेला आहे. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका खेळायचा होता. अपील करण्यात आलेले आहे, पण पंच अपीलाशी सहमत नाहीत. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात दिनेश याचा. नितीन प्रयत्न करतोय धावा बनवायचा, स्विच हिट मारतोय, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे आणि एक चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आलेला आहे. वैयक्तिक 14 धावांवर केलेला आहे नितीन. यावेळेस फुल टच चेंडू होता, फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, फक्त एक धाव घेतलेले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. इथे मात्र होतोय फलंदाज बाद. आग्राचे डोंगराचे लोगो पायां काटा माझे भरलाय गो. हे पायां काटा माझे भरलाय गो. अरे सगळ्यां बरीच माझी सासूस बरी गो, सासूस बरी. सगळ्यां बरीच माझी सासूस बरी गो, सासूस बरी. आता जे कालान सासूस कणाला ना गो भाकरी भुजून शीत घेत आहे गो. डोंगराचे लोगो. धावबाच्या स्वरूपात हर्षद बाद झाले. नवीन फलंदाज आर्यन मैदानावर आलेले आहेत. एक युवा खेळाडू आर्यन, संधी देण्यात आलेली आहे, भरती देण्यात आलेली आहे आर्यनला. गोलंदाज दिनेश, गोलंदाजी ट्रॅकवर आर्यन साठी हा चेंडू. ते मात्र कव्हरच्या दिशेने खेळलेला आहे चेंडूला. एक धाव मात्र मिळणार आहे. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 25. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या क्षणी आपला निर्णय बदलला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलं. पुन्हा एकदा स्ट्राईकला आले नितीन. गोलंदाज दिनेश, नितीनसाठी हा चेंडू. सुरेख असा चेंडू, अतिशय सुरेख असा चेंडू. फलंदाज होतोय बाद. किंग मेकर सुजित तात्याला, तात्या भाई आला. DJ Pamea in the mix. याचा झाला या बोलबाला, भीड लागले बघायला. याचा झाला या बोलबाला, भीड लागले बघायला. किंग मेकर सुजित तात्याला, तात्या भाई आला. किंग मेकर सुजित. अतिशय असा वेगवान चेंडू होत आहे. त्रिफुलाचीत झाले नितीन. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मुकेश आलेले आहेत मैदानात. दिनेश, अतिशय चांगली गोलंदाजी दिनेशाची होत आहे. आतापर्यंत फक्त 2 धावा या षटकामध्ये खर्च केलेले आहेत. 2 चेंडू शेवटचे. यावेळेस अतिशय सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी होत्या दिनेशाची. खरे तर कॅप्टनकडे 2 ऑप्शन होते दुसरी ओव्हर टाकण्यासाठी. प्रताप भोईर होते, त्यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि दिनेश होते, परंतु दिनेश याच्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे आणि अतिशय चांगली गोलंदाजी आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये दिनेश याच्याकडून होत आहे. पुन्हा एकदा दिनेश. इथे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू आणि षटक इथे संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या त्या फक्त 25. आणि या ओव्हरचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या दिनेश यांनी आणि एक महत्त्वाचा फलंदाज देखील बाद केलेला आहे. 4 षटकामध्ये 25 झाले. शेवटचा आणि अंतिम षटकाचा खेळ चालू आहे. पाहूया कुठला गोलंदाज शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येणार आहे. चार ओव्हरमध्ये एकही व्हाईट किंवा नो बॉल आलेला नाही, म्हणजे अतिरिक्त अवांतर धाव आलेली नाही आहे. काही गोलंदाजी, नियोजनबद्ध गोलंदाजी, मेरिटमोर गोलंदाजी होत आहे तिवरी संघाकडून. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन शेखर
गोलंदाजी ट्रॅकवर आले. समोर फलंदाज असेल आर्यन. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी. आर्यन येतोय फलंदाजीसाठी. शेखर गोलंदाजी ट्रॅकवर आर्यनसाठी. हा चेंडू इथे मात्र शफल क्रॉस झाले होते. मोठा फटका मारायचा होता, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये, फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 26. मुकेश आता स्ट्राईकवर आलेले आहेत. गोलंदाज शेखर गोलंदाजी ट्रॅकवर. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करताना मुकेशसाठी मोठे फटके मारावे लागतील. कमीत कमी 40 तरी धावसंख्या झाली तर एक फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस मात्र सुरेख असा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू. फक्त बॅट फिरवण्याचं काम इथे मुकेश यांनी केलेलं आहे. चेंडूच्या मेरिटमध्ये येण्याचा प्रयत्न केला नाही, जागेवरून ते बॅट फिरवली. परिणाम निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा शेखर गोलंदाजी ट्रॅकवर मुकेशसाठी. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. ते मात्र फलंदाज होतो धावबाद. डॅडी मज वरट काढा घरानं पैसे खर्च करा. डॅडी मज वरट काढा घरानं पैसे खर्च करा. नमणी कमवायची अक्कल याला गीत ह्यो आपले बापासला. नमणी कमवायची अक्कल याला. नवीन फलंदाज रुपेश आलेले आहेत मैदानात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर शेखर. इथे मात्र बॅटची कडा. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. इथे मात्र चेंडू दादा सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या होती ती 30. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ते मात्र स्विच हिटचा फटका खेळला होता, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. निर्धाव चेंडू. शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंग मधला. 30 धावा झालेल्या आहेत. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. शेखर याचा. समोर फलंदाज रुपेश. ते मात्र पंचांच्या इशाऱ्यात व्हाईट बॉल. आता शेवटच्या चेंडूवर एक व्हाईट मिळालेला आहे, नाहीतर पूर्ण इनिंग मध्ये एकही व्हाईट चेंडू हाताळला गेला नव्हता. अवंतर धावसंख्येने धावसंख्या होती ते 31. पुन्हा एकदा शेखर गोलंदाजी ट्रॅकवर रुपेशसाठी. ते मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जाईल डीप मिडवेक सीमारेषा बाहेर. षटकार. आजकालच्या पोरांचे आले ना तुटपुटला कन्या. तर व्यासपीठावर उपस्थित
सन्माननीय माननीय जगदीशजी मुकादम साहेब यांना या स्पर्धेच्या माध्यमातून इथे सन्मानित केले जात आहे. जगदीशजी मुकादम साहेब यांना या स्पर्धेच्या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. स्वर्गीय तर सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं निर्धारित 5 षटकामध्ये स्वयंभू पायगाव संघाने 37 धावा काढलेल्या आहेत. 38 धावांचं आव्हान दिलेलं आहे टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाला. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. भूमित आणि निलेश. मालोडी बी आणि आपण संपर्क साधायचा आहे कर्णधारांनी. मालोडी बी आणि ससू नवगर आणि मालोडी बी संघ आले असतील तर संपर्क साधायचा आहे. पहिला चेंडू. सलामीची जोडी मैदानात भूमित आणि निलेश. गोलंदाजी मार्गावर जय. 38 धावा बनवायच्या आहेत 5 षटकामध्ये. 30 चेंडूमध्ये 38 बनवायचे आहेत. पहिली 2 षटके पॉवर प्लेचे असणार आहे. स्ट्राईकला भूमित, नॉन स्ट्राईकला निलेश. गोलंदाजी ट्रॅकवर असणार ते जय. पहिला चेंडू. ते मात्र चेंडू उडवलाय. पाहूया झेल होतय का आणि झेल सुटतय. रुपेश याच्या हातून हा झेल सुटलेला आहे. खरे तर 3 क्षेत्ररक्षक तिथे आले होते. रुपेश यांनी प्रयत्न केला परंतु झेल घेऊ शकले नाहीत. पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळतोय भूमित याला. लो स्कोरिंग मॅचिंग मध्ये असे झेल पकडायला हवेत. जर हा झेल झाला असता तर नक्कीच दबावामध्ये आले असते हनुमान टिवरी. टिवरी स्पोर्ट टिवरी. ससू नवगर आणि मालोडी बी. मालोडी बी जसा कर्णधार आलेला आहे. ससू नवगर आपला कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळतंय भूमित याला. धावसंख्या होती ती 1. स्ट्राईकला असले फलंदाज निलेश.
इथे मात्र बॅटची कडा घेतलेली आहे. पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी आली होती, परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. त्याच दरम्यान 2 धावा पळून काढलेल्या आहेत निलेश यांनी. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 3. दोन्ही फलंदाजांना बाद करण्याची संधी चालून आली होती स्वयंभू पायगाव संघाला. लो स्कोरिंग सामन्यामध्ये आपल्याला असे झेल घ्यायला हवेत, तरच आपण शेवटपर्यंत सामन्यामध्ये टिकून राहू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर जय. फलंदाज आहे तो डावखुरा फलंदाज निलेश. फुलटॉस चेंडू होता, यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. त्रिफलाचीच झालेला आहे. फुलटॉस चेंडू होता, वेगवान चेंडू होता. वेगाने इथे बीट झाले होते निलेश आणि त्रिफलाचीच झाले. नवीन फलंदाज जितू आलेले आहेत मैदानात. 3 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. टिवरी या संघाचा नवीन फलंदाज जितू मैदानात आलेले आहेत. एक सफलता मिळते. 2 जीवनदान, 1 जीवनदान मिळाल्यानंतर पुढच्या चेंडूवर बाद झाले निलेश. जीवनदानाचा फायदा उचलता आला नाही. 38 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा जय. गोलंदाजी ट्रॅकवर जितूसाठी हा चेंडू. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जाईल 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 सीमा रेषा बाहेर. पंचांचा इशारा होतो चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 7. जय याचा पुढचा चेंडू. इथे मात्र पूल केलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. हाही चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. जितू याच्या बॅट मधून धावसंख्या होती ती 11. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातील. पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 11 धावा धावपलकावर लागलेले आहेत. 38 बनवायचे आहेत. त्यापैकी 11 पहिल्या षटकामध्ये झालेले आहेत. अजून एक चेंडू बाकी आहे. विजयाकडे वाटचाल करताना इथे टिवरी स्पोर्ट टिवरी हा संघ पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली. फक्त 37 धावांवर रोखलं स्वयंभू पायगाव संघाला. त्यानंतर फलंदाजीमध्ये सुद्धा चांगली चमक दाखवताना इथे जितू लागोपाठ 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय आणि हा चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. षटकार. चला ससू नवगर संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. ससू नवगर संघाचा कर्णधार
तर दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल ससूनगर 11 विपक्ष सोनिका मालोडी बी. तर ससूनगर संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. ससूनगर किती ओव्हरची मॅच असेल? मॅच किती ओव्हरची आहे? 4 ओव्हरचा सामना असेल. तर दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. मी मान्यवरांना विनंती करीन त्यांनी टॉस दाखवायचं आहे. तर कुणाचा कॉल असेल? मालोडीचा कॉल आहे आणि दामोदर स्मृती चषक आलेला आहे. तर मान्यवरांना विनंती असेल व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर मालोडी संघ फक्त निर्णय सांगायचा आहे कारण मॅच चालू आहे. क्षेत्ररक्षण. तर मालोडी बी संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. शेवटच्या चेंडूवर ते फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या आहे 26. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 ही धावसंख्या उभारली गेली आहे टिवरी स्पोर्ट टिवरी संघाने. मैदानात समोर गोलंदाज असेल दैविक. 18 मध्ये 12 बनवायचे आहेत. दैविक पहिला चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू पंचांचा इशारा, नो बॉल. या पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिट खेळण्याची संधी मिळते प्रताप याला. पाहूया फ्री हिटवर कशा प्रकारे फटका खेळतोय प्रताप. अवांतर धावसंख्येने धावसंख्या होते 27. फ्री हिटचा हा चेंडू फुलटच चेंडू. चेंडू वळवलाय. चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय. षटकार.
षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली होती 33. फक्त 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाला. याच दरम्यान दैविक पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन यावेळेस मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू जातोय मिड विकेटला. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न केला जात नाही. फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 34. फक्त 4 धावा दूर आहे विजयापासून टिवरी स्पोर्ट टिवरी हा संघ. पुन्हा एकदा दैविक. ते मात्र सफल क्रॉस झाले होते. चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. एकच धाव. धावसंख्या होते 35. फक्त 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाला. फलंदाज प्रताप भोईर. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू जाईल जाईल सीमारेच्या बाहेर. षटकार. या संघाने हाडलक स्वयंभू पायगाव. तर या सामन्याचा सामनावीर म्हणून ज्याने याची निवड करण्यात आलेली आहे. अष्टपैलू अशी कामगिरी केली. गोलंदाजीमध्ये पहिले षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं. त्याच्यामध्ये फक्त 4 धावा दिल्या. एक फलंदाज देखील बाद केला आणि फलंदाजीमध्ये 13 धावा काढलेल्या आहेत वैयक्तिक. प्रताप भोईर मॅन ऑफ द मॅच. प्रताप भोईर आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. यानंतरचा सामना असेल ससू नवघर 11 विपक्ष सोनिका मालोडी बी. मालोडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. 4 षटकांचा हा सामना असेल. टिवरी संघाचा कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. टिवरी संघाचा कर्णधार चला प्रताप भोईर यायचं आहे सामनावीरचं पारितोषिक घेण्यासाठी. त्यानंतर आपला कर्णधार सुद्धा पाठवायचा आहे. तर मॅन ऑफ द मॅच प्रताप भोईर. तर प्रथम त्यांना मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे विराज राजा पाटील याचकडून स्पॉन्सर झालेली आहे ती ट्रॉफी द्यायची आहे. तसेच वेफर्सचा जो पॅकेट आहे धीरज फूड्सचे प्रोप्रायटर धीरज तांगडी साहेब याचकडून. तसेच कोल्ड्रिंक्स नागेश बांद्रे याचकडून ते कोल्ड्रिंक्स. अभिनंदन प्रताप भोईर. यानंतरचा सामना असेल सोनिका मालोडी बी विपक्ष ससू नवघर 11. तर सोनिका मालोडी बी या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तर ससू नवघर संघाला फलंदाजीचं आमंत्रण केलेलं आहे. 4 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना होणार आहे तो म्हणजे टिवरी स्पोर्ट टिवरी विपक्ष महाकाल मालजीपाडा. आणि टिवरी स्पोर्ट टिवरी या 2 संघादरम्यान दुसरा सामना होणार आहे. यानंतर आपण सुद्धा तयार राहायचं आहे. कुठेही जाऊ नका. टिवरी स्पोर्ट टिवरी. टिवरी स्पोर्ट टिवरी संघाचा कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे.
मिनी केली ना तरी मला फ्री आहे. मिनी केली तर मला फ्री आहे म्हणून मी जाते. आला जरा कॅप्टन, आता बोलू दे ना. धोनीचा कॅप्टन चला पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात करायची आहे. सामना पाहायला मिळतोय सोनिका माता मालोडी बी विरुद्ध जर पाहिलं तर एका बाजूला ससू नवगर या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो या क्रीडा स्पर्धेमध्ये. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण यायचे आमच्या समालोचन कक्षामध्ये. स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 तुम्ही पाहता या स्पर्धेचा पहिला दिवस. आणि आज जर पाहिलं तर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत संघ खेळत आहेत आणि खूप चांगले सामने देखील पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये. अतिथींची मांदी आली सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय उमेश मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा स्पर्धेचं आयोजन जरीमरी स्पोर्ट पाय या संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहता. सुरू असलेला सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 4 षटकांचा सामना असेल. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला चिन्मयला पाहताय आणि एका बाजूला लोकेशला. आयोजकांनी मैदानावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. पंच काहीतरी इशारा करतायत. चेंडू हवाय. चॉईस बॉल नाही आहे, परंतु चेंडूचा आकार जर खराब असेल तर तुम्ही बदलवू शकता, परंतु चॉईस बॉल नाही आहे. जर चेंडू योग्य पद्धतीचा असेल तर त्या चेंडूवरती खेळावं लागेल, परंतु चेंडूच्या आकारामध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चेंडू बदलवू शकता. चला सामन्याला सुरुवात करा. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सोनिका माता मालोडी बी आणि ससू नवगर या दोन संघामध्ये तुम्ही सामना पाहताय. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला चिन्मय आणि एका बाजूला लोकेश. बॉलिंग ट्रॅकवरती स्वराज मडवी. पहिल्या मॅचमध्ये त्याच्या विरोधात धावा चांगल्या आल्या होत्या, परंतु इथून त्याला कमबॅक करावं लागेल कारण 4 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. ससू नवगर संघ देखील पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी या संघाची पाहायला मिळाली. खरं तर करण पाटील इंजर्ड झाला आणि त्यानंतर जर पाहिला तर संघामध्ये बदल पाहायला मिळाले. सलामीला यावेळेस चिन्मयला तुम्ही पाहताय.
स्वराज मडवी बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. पहिलाच बॉल या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. हो यावेळेस पाहिलं तर डिफेन्सिव्हरित्या खेळलेत बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगली फिल्डिंग स्वराजच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगला चेंडू कारण राऊंड विकेटनं गोलंदाजी करतायत आणि टप्पा पडल्यानंतर अँगल बनतोय आणि इथे जर पाहिलं तर बॉलर बॅक ड्राईव्ह चिन्मयने केला होता, अपयशी ठरले. पहिल्या चेंडूवरती अगदी जर पाहिलं तर धाव मिळालेली नाही. चांगल्या चेंडूची समाप्ती केली आहे स्वराज मडवी या गोलंदाजानं. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती स्वराज राईट आर्म राऊंड विकेट या मॅचमध्ये.